नमस्कार, मी वनिता सूर्यकांत चव्हाण कल्याणहून येथे आलेले आहे। आम्ही CN पाटील फाउंडेशन ह्या ग्रुपतर्फे आज येथे माधवबाग येथे व्हिजिटसाठी आलेलो होतो। ज्यावेळेस आम्ही सकाळी येथे प्रवेश केला 9 ते 10च्या दरम्यान आणि इथलं जे वातावरण बघितलं आणि ज्या अर्थी आम्ही गेटमध्ये प्रवेश केला तर एक वेगळंच ऑक्सिजनचं प्रमाण इथे दिसलं। त्यानंतर सकाळचा छानपैकी असा हेल्दी आम्ही ब्रेकफास्ट केला, पोहे वगैरे घेऊन, आणि ते घेतल्यानंतर आमचे इथे मेडिकल चेकअप झाले। त्यात शुगर किती, BP, ECG वगैरे झाले आणि त्यानंतर आम्हाला पंचकर्ममध्ये नेण्यात आलं आणि तेथे छान प्रकारे असं मसाज आणि स्वेदन ही देण्यात आलं। यामुळे संपूर्ण बॉडी रिलॅक्स झाल्यासारखी वाटली आणि खरोखर खूप छान असं आरामदायी वाटत होतं। त्यानंतर सुवाच्य असं जेवणाची तयारी झालेली होती। दुपारी आम्ही भरपेट असं जेवण केलं आणि ते पण अतिशय हेल्दी असं जेवण आम्ही इथे जेवलेलं आहोत। आणि त्यानंतर आम्हाला संपूर्ण माधवबागमध्ये काय आणि कशा प्रकारे चालते, नेमके कार्डिक म्हणजे काय आणि कुठल्या ट्रीटमेंट देण्यात येतात हे संपूर्ण आम्हाला सरांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन दाखवलेलं आहे। आणि मला आजच्या ह्या संपूर्ण माधवबागच्या याच्यात आवडलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचमहाभूत तत्वाचं जे मंदिर आहे। मी आजपर्यंत बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे, पण हे पंचमहाभूत तत्वाचं जे मंदिर आहे ते येथे बघायला भेटलं। आपलं संपूर्ण शरीर ज्या 5 तत्वांनी बनलेलं आहे त्याच तत्वांना अनुसरून ते मंदिर तयार करण्यात आलेलं आहे आणि तिथे गेल्यानंतर अतिशय शांतता, पॉझिटिव्हनेस आणि आपल्याला जर त्राटक वगैरे मेडिटेशन जर तेथे करायचं असेल तर याचा खूप छान लाभ आम्ही सर्वांनी येथे घेतलेला आहे। आज आमच्या ह्या कॅम्पमध्ये आम्ही जवळजवळ 85 जण आहोत। आमचे बरेचसे ज्येष्ठ नागरिक सुद्धा आमच्या सोबत येथे आले आणि प्रत्येकाने येथे येथील जे आहेत संपूर्ण परिसराचा तर लाभच घेतला आणि सर्वात शेवटी जे यादव सर होते त्यांनी आम्हाला संपूर्ण योगाची माहिती सांगितली, माधवबाग नेमकं कसं चालतं, काय चालतं हे सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्यापासून नाही आत्तापासूनच चहा बंद करण्यापासून ते संपूर्ण शरीरासाठी तुम्ही किती चालणं गरजेचं आहे, तुम्ही काय खाणं गरजेचं आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली। मला वाटतं की माधवबागमध्ये आपल्याला जर काहीही अडचण असेल किंवा काहीही शारीरिक व्याधी असतील किंवा नसतील तरी प्रत्येकाने माधवबागला अवश्य भेट द्या। धन्यवाद।